माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आणलेलं आहे पाव किलो मटण. बाई टाकलेली पण कोथिंबीर टाकून आज मटणाला उकडायची नाही आपल्याला. तसंच बनवायचं जुने पण खूप टेस्टी बनते तसं पण. बघू शकता आपला कांदा, टमाटा आणि कोथिंबीर सगळे झालेलं आहे. आता लसूण अद्रकची पेस्ट टाकून देऊ. हे लसूण अद्रक आहे. तर लसूण अद्रक हे झालं की बघा, धनिया पावडर, हे मिक्स मसाला, हे लाल मिरची, हळद आणि मीठ साध्या घरगुती मसाल्यामध्ये तुम्ही केलेलं आहे. काही तांदूळ वगैरे नाही. या 2 मिनिटांनंतर आता आपण सर्वात पहिले मिरची टाकून घेऊ तेलामध्ये. आपलं मस्त चरबी वगैरे फ्राय झालेला आहे. हळद टाकून घेऊ. थोडं त्याला चांगलं फ्राय होऊ देऊ. मग लगेच आपला मसाला, धनिया पावडर आणि मीठ आता सगळं मिक्स करून घेऊ. लॉक करा. थोडं आपलं खोबऱ्याचं पाणी आहे. कुठल्या होत्या खोबरा आपण खाल्लं त्यामध्ये. माझं लेकरू फार हुशार आहे. कसा आपला मसाला कसा शिजलेला आहे. 1 नंबर मसाला झालेला आहे. त्याच्यामध्ये चरबी पण एकदम फुलासारखी चवत आहे. म्हणजे आता हे आपलं पाव किलो मटण आहे. आता हे मटण आपण याच्यात सोडून देऊ. आपलं मटण 3 बार धुलेलं आहे स्वच्छ पाण्याने. आपल्याला याला उकडायचं नाही, असंच भाजी बनवून घ्यायचं आपल्याला. भेटूया 2 मिनिटानंतर. बघू शकता आपण मटण वगैरे सगळं टाकून पुरी पाणी ठेवलेलं आहे. परातीचं पाणी गरम झालेलं आहे. राहूमध्ये सोडू आपण हलका मसाल्यातलं मटण. आता आपण पाणी सोडलेलं आहे. आता हलवून घेऊया. आपल्याला 30 मिनिटं शिजू द्यावं लागेल. 30 मिनिटाच्या नंतर आपलं मटण होऊन जाईल. कुकरमध्ये जर आपण एक शिटी दिली ना तर फास्ट होऊन जाते, पण तेवढं चव लागत नाही. त्याच्यावरती ढक्कन लावायचं. अजून 1 परात पाणी करून टाकायचं मध्ये.